पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके गात माता, जनी व्यर्थ रे तो नवे मोक्षदाता. श्रीराम. मंडळी, या श्लोकामध्ये समर्थाने थोडासा विषय बदललेला आहे. पाठीमागच्या बऱ्याच श्लोकामधून देव कोणता, कसा, त्याची उपासना कशी याबद्दल समर्थ सांगत होते. आजच्या श्लोकामध्ये समर्थाने गुरु संबंधाने त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आपल्या अध्यात्मामध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये गुरु शिष्य परंपरा फार जुनी आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये मनुष्याला सद्गुरूंची अत्यंत अनन्यसाधारण अशी आवश्यकता आहे. कारण का तर सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. किंवा ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटले की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. सगळ्या संतांचं एकमत आहे की गुरुविन प्राप्ती नाही. संतांच्या शिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही, सद्गुरूंच्या शिवाय होऊ शकत नाही. असं असल्यामुळं गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आहे. परंतु त्या गुरुचं लक्षण आणि गुरु कसा असावा ह्याचा मात्र विचार फार महत्त्वाचा करणं गरजेचं आहे. समर्थाने या ठिकाणी असं सांगितलंय की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. आज जर आपण जगामध्ये बघायला गेलो तर गुरु लाखो नवे कोट्यावधी आपल्याला सापडतील, असं समर्थांचं म्हणणं आहे. कारण जो तो उठतोय तो गुरुच व्हायला बघतो. शिष्य होण्याची कोणाची मानसिकताच नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की मी गुरु व्हावा आणि बाकीच्यानी माझं शिष्य व्हावं. म्हणून अधिकार असणाराही गुरु होतोय, ज्याला अधिकार गुरुपदाचा नाही तोही गुरुच व्हायला बघतोय. आणि गुरु होण्याकरता मारामारी, भांडणं सध्या व्हायला लागलेले आहेत. आपण पाहतो, मला गुरु माना, मला गुरु करा, म्हणजे अधिकार आहे का नाही हा विषयच नाही तिथं. त्यासाठी एवढी झुंबड चाललेली आहे सध्या की काय विचारता सोय नाही. म्हणून समर्थाने म्हणलंय की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. परंतु कोणते गुरु जगामध्ये भरपूर प्रमाणात आहेत आणि कुठल्या गुरूंची उणीव आहे हे या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे. लाखो कोट्यावधी जे गुरु आपल्याला पाहायला मिळतात त्या गुरूंची लक्षणं काय आहेत आणि त्या गुरूंच्याकडे जाणाऱ्या शिष्यांची काय लक्षणं आहेत ह्याचा विचार इथं समर्थाने मांडलेला आहे. बऱ्याच जणांना अध्यात्मामध्ये काय पाहिजे असतं, लोकांना देवाकडून काय अपेक्षित असतं, मोक्ष, आनंद, सुख या गोष्टीची कोणालाच गरज नाही आहे. माणसाला जे पाहिजे आहे ते ऐश्वर्य, धन, संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, मान मरातब याच गोष्टीसाठी, म्हणजे संसारही त्याच गोष्टीसाठी आहे आणि मनुष्याचा सध्या परमार्थही चाललाय तो त्याच गोष्टीसाठी चाललेला आहे. देवाकरता, निखळ देवाकरता परमार्थ करणारी माणसं बोटावर मोजण्या एवढी आहेत. परंतु या सगळ्या नाशिवंत गोष्टीच्या मागं प्रत्येक जण लागलेले आहे. म्हणून तशाच प्रकारचे गुरु हेही त्या ठिकाणी उपलब्ध भरपूर आहेत. कारण आपलं धर्मशास्त्र इतकं प्रगल्भ आहे की ज्याच्यामध्ये सात्विक मार्ग जसे आहेत तसे वाममार्गही भरपूर सांगितलेले आहेत. त्या वाममार्गाच्या जर आपण पंथाला लागलो किंवा तो जर मार्ग स्वीकारला तर काय प्राप्त होतं, तर समर्थाने सांगितलं की त्याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ मंत्रावळी आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत. एका ठिकाणी वाचनात असं आलं की एकूण 7 कोटी मंत्र आहेत आपल्या धर्मामध्ये. मग ते कोणकोणत्या प्रकारचे असतील याचा विचार करणं फार कठीण आहे, अवघड आहे. त्यामध्ये जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन अशा प्रक्रिया करणारे वाममार्गी मंत्र आहेत. साप, विंचू आदी प्राण्यांचं विष उतरवणारे मंत्र आहेत. आणखीन काही चमत्कारिक गोष्टी करून देणारे मंत्र धर्मशास्त्रामध्ये उपलब्ध आहे, वाममार्गशास्त्रामध्ये. परंतु लोकांच्या अलीकडं अवस्था अशी झालेली आहे
की त्याचाही गैरवापर करून ज्याला काही येत नाही ती लोक समाजाला फसवायलाही बसलेली आहेत. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा केलेला आहे तो खरं म्हणलं तर याकरताच केलेला आहे की अशा खोट्या गोष्टीचं आमिष लोकांना दाखवून, गुप्तधनाचं आमिष दाखवायचं, कुणास तरी बळी द्यायला लावायचा, आणखीन काही करायचं, आणखीन काही सगळे वाममार्गी प्रकार करायचे, असं करून लोकांना भोंदवायचं, असा जो प्रकार चाललेला आहे त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. परंतु हे सगळंच खोटं आहे असं मात्र नाही आहे. ह्या आपल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या आहेत, पण ती खरी जाणणारी माणसं आपल्याला माहिती नसतात, पण आहेत माणसं अशी. आपल्याला असं दिसतं जगामध्ये की एकदम काहीच नसणारा मनुष्य एकदम कोट्यावधीचा मालक होतो. एकदम कोणतीच सत्तेचं त्या ठिकाणी घरात काहीच नसताना एकदम मोठ्या पदावरती तो मनुष्य जातो. हे सहज शक्य होणार आहे का हो? या गोष्टी सहज शक्य होणाऱ्या नाही आहेत. पहिली पायरी चढल्याशिवाय 10व्या पायरीवर एकदम मनुष्य जाऊ शकेल का कधी? आपण असं म्हणतो, मनाची समजूत घालतो की नाही 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 त्याचं प्रारब्ध होतं, त्याच्या प्रारब्धानं तो एकदम एवढा मोठा झाला. ही 100% बरोबर नाही आहे. तर याच्या पाठीमाग ह्या अशा ज्या काही तामसी वाममार्गी ज्या काही गोष्टी आहेत त्या बहुत पुष्कळ कारणीभूत आहेत. मोठमोठे नेते मंडळी, मोठमोठे पुढारी, मोठमोठे व्यापारी, असे जे लोक आहेत, सिनेमातल्या असणारे मोठमोठे नट वगैरे लोक, हे आपलं त्यांचं दाखवायचं जग वेगळं आहे आणि आतलं असायचं जग वेगळं आहे. ते अशा कोणत्या ना कोणत्या मांत्रिक तांत्रिकाकडं त्यांचा संबंध हा जोडलेला असतो आणि त्या मंत्रतंत्र विद्येमुळं, त्या असणाऱ्या काही वाममार्गी क्रियेमुळं एकदम अचानक मोठी गोष्ट माणसाला प्राप्त होऊ शकते. एकदम मोठा धनलाभ होऊ शकतो, एकदम मोठी सत्ता प्राप्त होऊ शकते, एकदम मोठा नावलौकिक. बघा, आपण काय काय असं वाटतं आपल्याला, अरे हे तर 2 वर्षापूर्वी भिकारी होता, इतका मोठा नावलौकिक कसं काय झाला, इतका मोठा प्रतिष्ठित माणूस कसा काय झाला, याला काहीच येत नव्हतं, असं आपण आश्चर्य करतोय. आणि आम्ही जन्मभर मरतोय ना आम्हाला काय अजून प्रतिष्ठा मिळत नाही, मोठेपणा मिळत नाही. हे असं कसं काय? तर त्याच्या पाठीमागं ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत, ही कोण जगाला सांगत नसते. कारण आपला स्वार्थ झाला, आपल्याला साध्य झालं, विषय संपला म्हणून कोण कोणापुढे हे उघड करत नाही. पण अशा तांत्रिक मांत्रिक ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या करून मान, प्रतिष्ठा, सत्ता, मोठेपणा मिळवणारी माणसं आज जगामध्ये खूप आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलं की अशा मंत्रावळी पुष्कळ आपल्या धर्मामध्ये आहेत आणि ते मंत्र जाणणारी माणसंही आहेत. पण त्याचा उपयोग करून घेतात माणसं. कशा करतात? तर पुढं सांगितलंय, मनी कामना चेटके घात माता. मनामध्ये फक्त आणि फक्त हेतू असतो की मी मोठा झालो पाहिजे, पैशाने मोठा झालो पाहिजे, सत्तेने मोठा झालो पाहिजे, सगळ्यांचा मी बाप झालो पाहिजे, सगळ्यांचा बॉस झालो पाहिजे. ही माणसाची काय असणारी जी हाव आहे, त्या हवेपोटी मनुष्यानं ह्या सगळ्या अशा गोष्टी करून अशा काही गोष्टी साध्य केलेल्या आहेत, आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्याचा एक विचार मात्र मनुष्य लक्षात आणत नाही. जितका झटक्यात मनुष्य जितका मोठा होतो तितक्याच वेगानं तो खाली आपटायला पण वेळ लागत नाही. हे तितकंच खरं आहे. आता औषधी वगैरे घालून एखादं झाड किंवा एखादं फळ भाजी जितक्या वेगानं पिकवले जातात तितक्याच वेगानं त्या नासूनही जातात. ते सडण्याचं आणि खराब होण्याचं प्रमाण जास्त असतं. पण देशी 5 महिन्याचं जे पीक आहे किंवा नैसर्गिक पद्धतीनं पिकणारं जे पीक आहे ते सहसा खराब होण्याची शक्यता फार कमी असते. बघा, तुम्ही कोणत्याही पदार्थाचा विचार करा, फास्टमध्ये जे निर्माण होतं तितक्यात फास्टमध्ये ते अधोगतीला जातं. अशी मिळालेली सत्ता, संपत्ती, मोठेपणा, प्रतिष्ठा एकदम शिखरावर गेल्यासारखं आपल्याला वाटतं, पण तिथून खाली आदळताना जो होणारा आघात आहे तो मात्र न सोसण्या इतका असतो. मग अशा वेळेला मनुष्य गळफास लावून घेतो, आत्महत्या करतो, रेल्वेखाली जीव देतो, काय वाटेल ते विष पिऊन मरून जातो. ते सहनच होत नाही माणसाला. म्हणजे काय झालं, शेवटी पदरात काय पडलं तर दुःख हेच पदरात पडतं त्याच्यामध्ये. त्यामुळं समर्थ म्हणतात की कशाला पाहिजे हा मोठेपणा, चुकीच्या मार्गाने निर्माण झालेला, चुकीच्या क्रियेनं निर्माण झालेला, हा कुठल्याही गोष्टीचा आनंद देणारा हा प्रकार नसतो. म्हणून तशा वाम मार्गाला लागणारी माणसं
त्यांच्या मनात अशा वाईट कामना असतात, वाईट हेतू असतात, ते चेटूक करतात, कोणावर तरी करणी करतात, जारण उच्चाटन करतात, स्तंभन मोहन करतात आणि दुसऱ्याची अधोगती निर्माण करून स्वतःची प्रगती साध्य करता येते असं त्यांना वाटतं. नाही, क्षणिक ते झालं असं दिसतं देखील, परंतु त्याचा एक धोका असा आहे की त्याची जर क्रिया चुकीची झाली किंवा त्या मंत्रतंत्रानं प्राप्त करून घेतलेल्या सिद्धी ज्या असतील किंवा जे काही भूतपिशाच्या आदी काही शक्ती असतील, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत चांगले आहेत. त्यांना प्राप्त करून घेतलेला मनुष्य जर त्यांच्या बाबतीत चूक जर काही झाली तर मात्र त्याला ते जिवंत ठेवत नाही, त्याच्या कुळासहित त्याचा नाश करतात. पुढं त्याचा वारसही कोण राहत नाही अशा माणसाचा. इतकं ते वाईट आहे. म्हणजे चांगलं दिसतं ते, पण जितकं चांगलं दिसतं त्यापेक्षा ते अतिशय वाईट आहे. म्हणून लोक त्याचा विचार न करता अशा गोष्टीच्या मागं लागून स्वतःचा आत्मघात करून घेतात. चेटकं वगैरे इत्यादी प्रकार करून, करणी करून. समर्थ म्हणतात असे गुरु जगामध्ये कवडीला 3 मिळतील असं एका ठिकाणी म्हणलेलं आहे. पुष्कळ मिळतात, पण ते आत्मघाताचं लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात असे गुरु असताना जगामध्ये व्यर्थ आहेत. का व्यर्थ आहेत? तर तो मोक्ष देऊ शकत नाही आपल्याला. मोक्ष म्हणजे कायम स्वरूपाचा जो आनंद आहे, ज्याला चिदानंद म्हणतात, सच्चिदानंद म्हणतात, असं जे काही असणारं परमसुख जीवाचं आहे ते देण्याची शक्ती यांच्याकडे नाही आहे. तात्कालिक गोष्टी देतात, पण त्याच्यामुळे दुःखच जास्त होऊ शकतं पुढं मागं. अशा प्रकारच्या गुरूंच्या नादी लागू नये. अशा वाममार्गी क्रिया करणाऱ्यांच्या सोबत आपण जाऊ नये किंवा तसा करण्याचा प्रयत्नही मनुष्यानं करू नये, कारण ते आत्मघाताचं लक्षण होऊ शकतं. हे समर्थाने अप्रत्यक्षरित्या या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे. मग सद्गुरूची शरणागती करावी ती कोणत्या? तर मोक्षपदाची प्राप्ती करून देणारा, म्हणजे कायमस्वरूपी जीवाला या दुःखातून मुक्त करणारा असा जो सद्गुरू आहे, ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू, ही जी काही गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत, अशा लक्षणाने युक्त जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूची शरणागती करून घेऊन चिरकाळ टिकणाऱ्या आनंद स्वरूपाला जीवानं प्राप्त व्हावं, अशा वाममार्गाकडे प्रवृत्त होऊ नये असा सांगण्याचा थोडासा भाव या श्लोकामधून आपल्याला समर्थांचा दिसून येतो. तेव्हा असं असणारं हे या श्लोकाचं चिंतन आहे. मंडळी, आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.